सकाळी जर उठायला थोडा उशीर झाला ना, तर जी पुढची होणारी घाई गडबड असते ना, ती नेक्स्ट लेवलची असते. आणि त्यात पण भर पडते ती याची, की भाजीला काय करायचं. तर आमचं जर असं काही ऐन वेळेला झालं ना, तर आमचा मोर्चा वळतो तो डायरेक्ट कडधान्यांकडे. म्हणून मी ना आज केली आहे चवळीची भाजी. आणि तुमचं जर असं काही झाल्यावर तुमचा मोर्चा कुठे वळतो हे मला कमेंट करून नक्की सांगा. हे घराच्या बाहेर येईपर्यंत आहे ना, आरू चावी घेऊन गाडीवर येऊन पण बसतो, कारण त्याला आहे ना त्याच्या हक्काचा चक्कर हवा असतो. आणि काल आहे ना आमच्याकडे खूप जास्त पाऊस झाला, म्हणून ओटा आहे ना खूप जास्त खराब झाला. आणि हे गेल्यानंतर आहे ना मी ते व्यवस्थित क्लीन करून घेतलं. कुठलंही काम करत असेल आणि आरू मध्ये आला नाही असं झालंच नाही, म्हणून नेहमीप्रमाणे त्याने हजेरी लावली. काल रात्री ना मी दही लावलेलं, त्या पातेलीला आहे ना असं जाड कापडाने झाकून घेतलं आणि त्याला आहे ना कुकर मध्ये ठेवलं. तर आता तुम्ही विचार कराल की ही कोणती नवीन ट्रिक आहे. तर आता आहे ना पावसाळा सुरू झालाय आणि त्यामुळे ना गारवा पण सुटतोय. गारव्यात आहे ना व्यवस्थित दही बनत नाही, म्हणून मी त्याला ना व्यवस्थित जाड कापडाने झाकून घेतलं आणि कुकर मध्ये साईडला ठेवलं. हे बघा, या ट्रिक मुळे किती छान दही लागलेलं आहे. चलो बाय.